नमस्कार, मी चांदवड जिल्हा नाशिक येथील अहिल्यादेवी होळकरांच्या रंगमहालामध्ये आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असा बारव आहे आणि मी गावकऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं चांदवड तालुक्यामध्ये 60 बारव आहेत आणि त्यापैकी हा सर्वात मोठा बारव आहे आणि इथले नागरिक सांगतात की ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या वेळी याच बारवानं चांदवडकरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती। एकदम सुंदर असा आखीव रेखीव असा बारव आहे, जलस्रोत आहे आणि आणखी ते मजबूत आहे। थोडी डागडुजी करणं, स्वच्छता करणं गरजेचं आहे, परंतु अत्यंत सुंदर असा हा बारव आहे। चांदवड येथील रंगमहालाला होळकरवाडा पण म्हटलं जातं। राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या होळकरवाड्याची निर्मिती केली आहे, म्हणजे त्याचं बांधकाम केलेलं आहे। अत्यंत सुंदर असा हा वाडा आहे। या वाड्यामध्ये दक्षिणेला एक आणि उत्तर दिशेला एक असे 2 बारव आहेत। आपण जो बारव पाहत आहोत तो दक्षिण दिशेकडील हा बारव आहे आणि या बारवाकडे येण्यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर मोठं पटांगण लागतं आणि समोरच एक मोठी 2 मजली इमारत लागते। या इमारतीच्या आपण उजव्या बाजूने जर गेलो तर आपल्याला हा दक्षिणेकडील बारव पाहायला मिळतो। आपण आता पायऱ्या चढून वर जातोय आणि या रंगमहालाच्या चारही बाजूनी फार मोठी अशी मोकळी जागा आहे आणि त्याच्या बाजूला तटबंदी आहे। या चांदवडला सुद्धा पूर्वी पूर्ण तटबंदी होती, काळी तटबंदी लोक म्हणायचे आणि त्याला वेशी होत्या आणि तशीच तटबंदी या महालाला सुद्धा आहे। हे जुनंच बांधकाम आहे। घोडे बांधकामासाठी हे तबेला आहे, इथं घोडे बांधले जात होते। सध्या पुरातन खातं त्याचं पुनरुज्जीवन करत आहे। हा बारव आहे, या बारवाकडे जाण्यासाठी ही पायवाट आहे। इकडं पण अशी ओपन जागा आहे, तिथं झाडी वाढलेली आहे। हे बारव आपल्याला दिसायला लागला आहे, एकदम मोठा बारव आहे। हे जुनंच बांधकाम आहे हे आणि या बारवामध्ये आपल्याला खाली उतरता येतं। मी वरून दाखवतो बारव आधी आणि त्यानंतर आपण खाली जाऊ। हा पहा बारव, खाली थोडं पायऱ्या उतरून गेलो आपण की आपल्याला बारव जवळून पाहता येतो। जुनं बांधकाम आणि नवीन बांधकाम लगेच आपल्याला लक्षात येतं। जुनं बांधकाम एकदम मजबूत असं बांधकाम आहे। हे पहा, पाणी आज पण आहे याला आणि समोर एक त्याच्या बाजूला एक मध्ये भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे सुद्धा पाणी आहे। एकदम खोल असा बारव आहे, पूर्ण पायऱ्या आहे आणि खाली उतरायला 2 बाजूने पायऱ्या येतात। हे मी आपण आलो त्या बाजूला एक आहे आणि समोरची बाजू दिसते तुम्हाला, तिथं पण पायरी आहे। आता त्याला इलेक्ट्रिक मोटर लावलेली, पण पूर्वी बैलाची मोटर असायची। एकदम खाली शेवटपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत। आपण पाहू शकता की शेवटपर्यंत जायला पायऱ्या आहेत त्याला। ही बाजूची बारवाच्या बाजूने तटबंदी आहे, पलीकडल्या भागात आम वस्ती आहे चांदवडकरांची। हा रंगमहाला आल्यानंतर आपल्याला सहजी हा बारव दिसत नाही, थोडे पाय वाट आडवी करून मला यावं लागतं।